ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान महाविष्णूच्या नावांचा विचार करण्याचं सत्र 2 दिवसापूर्वी सुरू झालं आहे. काही नामांचा विचार करणं सुरू आहे. आजही काही नामांचा आपण विचार करणार आहोत. भगवान महाविष्णूला वंदन करतो. त्यांच्या नामावर भाष्य लिहिणाऱ्या जगद्गुरु श्रीमद आद्यशंकराचार्यांना वंदन करतो. सकल सत्पुरुषांना, सकल स्थानीय देवतांना नमस्कार करते. आपण नारायण स्मरणार्थ उपस्थित असलेल्या सर्व भाग्यवंत श्रोता बंधू भगिनींना सप्रेम अभिवादन करते आणि आपल्या सर्वांच्या प्रेरणेने विष्णू सहस्रनामातील काही नामांचा विचार प्रारंभ करतो. 1000 नावं तर 2-3 दिवसात होणं अवघडच आहे. निवडले काही साधारण पूर्ण ग्रंथ जेव्हा होत नाही त्यावेळेला 1 दशांशाचं महत्व आहे. 1 दशांश म्हटलं तरी 100 नाव आहेत. माझी गोष्ट सांगितली होती, आठवते सगळ्यांना, पण ते मी पुन्हा एकदा सांगते. भगवान रामरायाला गंगा पार करण्याकरता जे नावाडी तिथे होते त्यांचा राजा गुहक, गोळ्यांचा राजा गुहक, त्याच्या राज्यात गंगा पार करून देणारे व्यावसायिक नावाडी होते. मला असे सगळे नाव वैभवायचे रामाला गुहकाबद्दल सांगते. गुहक पूर्वजन्मी एका योग्याचा सुपुत्र होता. योगच होता, कोणी आध्यात्मिक अभ्यास करणारा आणि भगवत भक्त असा गुहाचा सद्गुणांनी संपन्न होता तो. त्याचे वडील महान योगी, तोही स्वतः योगी, वय 10-12 वर्ष थोडासा. त्या योग्याचं, त्याच्या वडिलांचं असे सगळ्यांना एकूण नाव खूप माहीत झालेलं. एक अधिकारी योगी म्हणून त्याच्याकडे जग पाहत होते. त्याने काय करायचं? कोणी दुःखी कष्टी झालेले लोक त्यांच्याकडे आले, योगाने काही उपचार करावा, सांगावा उपाय, आणि त्या सगळ्यांच्या दुःखाचं हरण होऊन जावं. रडत येणारा माणूस हसतच करत जायचा. आपले पिताजी असं करत आहेत हे अपोराने पाहिलेलं आहे. एक दिवस असं घडलं, हा पोरगा 10-12 वर्षाचा, वडील स्नानाला नदीवर गेलेले आहेत. घरी पोरगा एकटा आहे आणि एक खूप दुःखी झालेला माणूस रडत ओरडत आला, महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा, महाराज मला बरं करा. हा आवाज ऐकून पोरगा समोर आला. काय म्हणता तुम्ही आजोबा? काय त्रास आहे? तुझे बाबा कुठे आहेत? ते आता स्नानाला आणि का करता बाहेर गेले. मग मी आता काय करू? रडत बसू का तोपर्यंत? केव्हा येतील असं नाही मी सांगू शकत, पण आपण इतके रडू नका. मी एवढे काय त्रास आहे तुला सांगून काय उपयोग?
पण दुःख कोणाला तरी सांगावं, कोणाला ते ऐकायला नाही भेटलं ना चांगला उभं राहावं, मग त्यांनी सांगावं खूप जीव आहे भोवती आली नाही. कोणालाही तरी ते सांगितलं की हलकं होतं. म्हणून तुम्ही मला सांगा काय उपयोग आहे, काय उपयोग आहे असं तो म्हणतो. पण सांगून तर पहा, त्यांनी त्याचे काय कष्ट आहेत ते सांगितले. कष्ट शब्दाचा अर्थ दुःखाचं कारण असा आहे. कष्ट म्हणजे दुःखाचं कारण, क्लेश म्हणजे दुःखाचं कारण. याप्रमाणे तुमच्या दुःखाचं कारण मला सांगा, काय आहे, काय वाटतंय. नसेल सांगत तर दुःख कसं आहे ते तरी सांगा. हे सांगून काही नाही उपयोग, पण तुम्ही सांगा. सांगितलं त्यांनी. तुझ्याजवळ काही उपाय आहे का माझं दुःख घालवायला? माझ्या बाबांची आठवण करतो, ते कसं कसं करायचं ते मला माहित आहे. तसंच मी करीन, प्रयोग तर करू द्या मला. यांनी विचार केला की आपल्याला थोडासा आधार आहे याच्या शब्दांचा, सांगावं त्याला उपाय विचारावा. सांग काय उपाय. माझ्या गोविंदाचं तुम्ही 3दा नाम म्हणा, हा उपाय बस. हजारो प्रकारच्या आधी, हजारो प्रकारच्या व्याधी, या सर्वांवर एकच औषध आहे, गोविंदाचं नाम. बस तुम्ही माझ्या गोविंदाचं नाव 3 वेळा म्हणा. त्या फारच दुःखी झालेल्या म्हटलं मग गोविंद गोविंद गोविंद. मी सांगतो या उपायावर, माझ्या सांगण्यावर श्रद्धा ठेवून म्हणा, प्रेमाने म्हणा. हा म्हणतोय म्हणून असं नका समजू. त्यांनी म्हटलं, पहिल्यांदा गोविंद म्हटलं तरी इतकं छान वाटलं. दुसरं गोविंद म्हटलं आणखी बरं वाटलं. तिसऱ्या गोविंद म्हणण्यात त्याचं रडणं थांबलं. अत्यंत आनंद झाला. बेटा तू फारच मोठा उपाय सांगितलं, माझ्यापेक्षा तू मोठा आहे, वयाने लहान आहे, मी तुझ्या पाठीवर थाप मारतो. आनंदाने तुम्ही पोराला इतकं बरं वाटलं की का खूप दुःखी माणसाचं दुःख मी हरवलं. आता माझ्या बाबा आले माझ्या घरी, मी त्यांना ही आनंदाची गोष्ट सांगतो. त्यांनी इतके दिवस इतकी दुःखी बरे गेले, आज त्यांच्या आठवणीने मी पण एक करू शकलो. हा आनंद एकदा सांगतोच बाबा. आला आपला अहंकार तो योगी घरी आला, बरोबर अंगणात धावत उड्या मारीत त्यांच्यापाशी गेला. काय झालं एवढा आनंद बाबा? असं घडतं काय? तुला एवढंच कळलं का माझ्या पोटी जन्मून? संतापला तो योगी भयंकर. बाबा पण त्याचं दुःख गेलं ना, ते जाऊ दे, पण तू काय एवढी चुकीची स्टेप घेतली? चुकलं का बाबा माझं? काय चुकलं म्हणजे याच्यावर मोठी चूक नाही दुसरी नाही ना बाबा. तुम्ही असंच तर करत मी पाहिलं ना, असं नाही मी कधी केलं. सांग बरं तू काय उपाय केला? मी त्याला म्हटलं माझ्या गोविंदाचं नाव 3दा म्हण, तुम्ही सगळे कष्ट पार. हे चुकलं. एवढ्या लहानशा दुःखाच्या घालवण्याकरता तू आपल्या गोविंदाला 3दा त्रास दिलास. गाढवा, हे शिकला का माझ्याकडून? ज्याच्या एकाच उच्चाराने, एका नावाने सगळे दुःख पार होतात, इथे तू त्या 3दा म्हणायचं. नामाची महती तुझ्या मुखाने फार कमी झाली. नामाची महती कमी करतो, त्याचं फार मोठं पाप आहे. विचार करावं देवाच्या नावाच्या सामर्थ्याचा. तू एवढी मोठी चूक केली,
देवाचं महत्व कमी केलं, त्याच्या नामाचं महत्व केलं, सोप्या गोष्टीसाठी त्याला इंद्रा त्रास दिला. तू कोळी होऊन पडशील. तो पोरगा राजा बोलत आहे. या पापातून माझी मुक्ती, पाप हारक ज्याला म्हणतात, तो तुला तेव्हा भेटेल. त्याच्या दर्शनाने, त्याच्या सेवेने याच्यातून ते सुखशी पडायला बोलत आहे. त्याच्यासाठी गोष्ट सांगितली. सहस्रनाम म्हणण्याची गरज आहे का विचार करणार. एक नामच पुरे का नाही. मग 1000 नावं कशासाठी? सगळेच नावं आपल्याला रुचतील, आपल्याला पचतील असं नाहीये. म्हणून सहस्रामधलं कोणतं तरी एक निवडायचं. आणि एक जेव्हा निवडायचं आहे तेव्हा समोर सगळं पाहिजे. म्हणून सहस्रनाम बाजारातून मला एकच साडी आणायची असते. दुकानदार माझ्याकडे 50 साड्यांसाठी विकतात. त्याची अपेक्षा नाही मी 50 साड्या घ्याव्या, आणि माझी पात्रताही नाही मी त्या 50 घ्याव्या. घ्यायची एकच आहे, पण निवड करण्यासाठी समोर खूप पाहिजे. कोणतं नाव म्हणायचं की माझ्या आवडीप्रमाणे निवडावं म्हणून सगळे पुढे मांडायचे. पहिल्या 2 श्लोकातल्या काही नामांचा विचार झाला. आता आपण पुढचा एक श्लोक घेऊ. सगळ्यांना पाठ आहे विष्णू सहस्रनाम. तो श्लोक आपण सोबतीने म्हणून काढू. स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः. आणि याच्याही पुढचा अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो प्रभु विश्वकर्मा मनुस्पष्टा स्थविष्ठ स्थगिरो ध्रुवा. श्लोकातल्या नावांचा विचार करण्याचा पहिलं स्वयंभू नाव. एक श्रुती आहे बृहदारण्यका. ब्रह्म स्वयंभू ब्रह्मणे नमः अशी श्रुती आहे. त्या श्रुतीतूनच हे नाव आहे स्वयंभू. स्वयं म्हणजे स्वतः करून, आणि भू म्हणजे झाले. ज्याला बनवणारा घडवणारा दुसरा कोणी करता नाही, जो स्वतः स्वतःला बनवतोय त्याला बनवणारा कोणी. आपण स्वयंभू नाहीये. आपल्याला आपल्या बापाने आईने बनवले, आपल्या बनावटीला करते वेगळे. आपल्याला खूप माहित आहे या देवळाचा हा महादेव किती स्वयंभू आहे आपण असं म्हणतो. हा गणपती स्वयंभू आहे, म्हणजे त्याचा शिल्पकार माहीत नाही. ते कोणीच बनवली नाही, ती मूर्ती आपोआप तयार झाली. अशा पुष्कळ मूर्ती आहेत भारतामध्ये स्वयंभू. ब्रह्मवस्तू आहेच आहे, फक्त सत्ता हे ज्याचं स्वरूप असणेपणा बस. आणि ज्याचा असणेपणा हाच फक्त स्वभाव आहे. त्याला तयार करून असणेपणा प्राप्त व्हायची गरज नाही. दृष्टांत ऐकलाय आपण. माती स्वयंभू आहे आणि घट स्वयंभू नाही. घटाला बनवावं लागतं. माती बनलेली दृष्टांताला मर्यादेत मातीला ईश्वराने बनवलंय म्हणून तशी स्वयंभू नाही. पण दृष्टांतापुरतं मर्यादेने आपण विचार करतो. घट बनवावा लागतो, माती बनलेलीच असते. अलंकार बनवावा लागतो, सोनं बनलेलंच असतं. या तुलनेत सोनं स्वयंभू आहे, माती स्वयंभू आहे. अलंकार घट स्वयंभू नाही, उत्पन्न केलेले आहे.
स्वयंभू आहे हा शब्द नावासाठी वापरून विष्णूचं वर्णन ब्रह्मस्वरूपाचं वर्णन आहे असं लक्षात घ्यायचं. ब्रह्मवस्तूचाच नाव विष्णूला आलेला आहे. थोडा फरक आहे ब्रह्मवस्तू विष्णूमध्ये. विष्णूची शक्ती रूप आहे, शक्ती म्हणून जे काय आहे विष्णूच्या सोबत प्रकट आहे आणि ब्रह्माच्या सोबत शक्ती नाही असा भाग नाही. ती सुप्त प्रकट त्याच्या अंगभूतच. पण विष्णूला सतत स्मरण आहे की मी या शक्तीशिवायचा ब्रह्मच आहे. म्हणून विष्णूचं एक नाव स्वयं स्वतःकडूनच भू बनवलेला. स्वतःला बनवलं, दुसरं कोणी नाही. त्या ठिकाणी कोणाशी बोलणं चाललं होतं. मोठ्या नोकरीवर होता पोरगा, 25-27 वर्ष होते. एका कंपनीत फार मोठा अधिकारी, फार पैसा मिळतो. त्याच्या घराणं आधीपासून आम्हाला जरा माहीत होतं. अगदी साधारण प्रकारे 2 वेळा खाऊ शकते त्या देतात ते घराणं. आईबाप फारशी शिकलेले नव्हते त्याचे. छान मोठा झाला रे म्हटलं, तू आता किती छान शिकला तू, पण काय नोकरी मिळाली, अधिकार पण मिळालं. अरे वा, अभिनंदन तुझं, खूप छान आहे. त्यांनी उत्तर दिलं मला, आय एम सेल्फ मेड. हे त्याचं उत्तर आहे. स्वयंभू शब्द सांगते तो स्वतःचं वर्णन करतो, मी स्वयंभू आहे. मला माझ्या आईबापांनी शिकवलं नाही. मी हट्ट करून शाळेत गेलो होतो. मी अभ्यास करून एवढा शिकलो. अभ्यास करून मीच हुशार झालो. नोकरीसाठी खटपट मीच केली, कंपनी मीच शोधली, राहतं घर मीच पाहिलं. त्याचा सगळा मी तो सांगत होता. त्यातली अतिशयोक्ती सोडा किंवा त्याचा अहंकार बाजूला ठेवा, पण हे जे वर्णन तो करतोय ते स्वयंभूचं वर्णन. विष्णू एवढा शक्तिशाली, कोणी शक्ती दिली त्याला? त्याला कोणी काही दिलेलं नाही. सगळं विष्णूचं स्वतःच. त्याच्या अंगावरचे अलंकार तोच स्वतः बदलेला आहे. लक्षात त्याचे वस्त्र प्रावरण, त्याच्या ऐश्वर्याचे संपूर्ण देखावे तो स्वतःच बदले. आणि इतकं नव्हे, हे संपूर्ण ब्रह्मांड त्याचा विस्तार, त्याचा महिमा म्हणतात. यथा भाव गुणकर्मतः, जो चतुश्लोकी भागवतात, यावानहम, हे सगळं मीच, एवढा मी, माझा विभूती विस्तार, हे संपूर्ण विश्व म्हणून जितकं काही आपल्याला जाणवे ते सगळं हा मीच आहे. याला मी केलं असं याला माझा करता म्हणतात नाही. त्याला काही करावं लागतं, न करताना मी असं आहे. असं का होऊ शकतं काही? नाही. याचा वेदांत जर पाहाल तर तुम्ही मला असं समजता. मी असं आहे असं नाही, तुम्ही मला असं समजता. हे सगळं मीच एवढा. हे कोणी काही तयार केलं नाही. ज्याला सत्ताच फक्त आहे, निर्मितीशी ज्याचा संबंध नाही, त्याला स्वयंभू म्हणतात. स्वयंभू शंभू.
शम म्हणजे कल्याण, मांगल्य, शुभ गोष्टी, सुख, असा शंभूचा शंभू बनवत सगळं कल्याणच निर्माण करतो. म्हणून विष्णूचं एक नाव शंभू असं ठेवलंय. शंभू हे नाव महादेवाचं पण आहे. पुष्कळ नाव महादेवाचे विष्णूचे सारखेच आहे. काय मी बोलले तू गौरे सारीच्या सारखे नावाचे पुष्कळ फरक नाही, सारखेच नाव. भगवान नारायणाचा एकदा आपण आश्रय केला की आपल्याला कल्याणाचाच अनुभव होतो. शुभ मंगलप्रद, मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजः, मंगलम पुंडरीकाक्षः, मंगलाय तनम हरी. मांगल्याचा आश्रय म्हणजे हरिवासी. असं संपूर्ण शुभ ज्याच्याजवळ आहे, ज्याचा सहवास, ज्याचं सान्निध्य, ज्याचा आश्रय, ज्याची कृपा, ज्याचं दर्शन, ज्याचा स्पर्श, हे सगळं कल्याणप्रद. आपल्याला वाटतं माझं सगळंच कसं वाईट आहे, सगळंच कसं माझं वाईट आहे. त्यांनी गोपालकृष्णाच्या नाही तर लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाऊन त्यांना पाठवला. मंगलम भगवान. आपल्या वाईट वाटण्याचा परिहार होतो असाच त्यांचा. तिथे एसीचं मशीन आहे, खूप गरमी बाहेर, त्याच्या खाली आला की गारवास मिळतो का दुसरं काही मिळतं. तिकडून खूप तापलेले, घामाघूम झालेले, जे चेंज वाटते आहे ते एसीचे तिथे येऊन उभं राहिलं एकदम हल्लाच आहे. तसं त्रिविध तापे तापलेले एवढे या सगळ्यांनी हरीच्या समोर जावं की गारवा. असं ज्याचं वर्तन आहे, असा ज्याचा स्वभाव आहे, असं जो लोकांसाठी करतो त्याचं नाव शंभू असं आहे. शंभू, स्वयंभू शंभू. आदित्य, आदित्य सूर्याचं नाव आहे आणि विष्णू सूर्यच आहे. म्हणून विष्णूचं एक नाव आदित्य असं आहे. विष्णूचं आदित्य नाव सूर्याला ठेवलं. याप्रमाणे आदित्य, आदित्य शब्दाचा एक विशेष अर्थ आहे. ज्याचं प्रतिबिंब पडू शकतं त्याला आदित्य म्हणतात. म्हणून आदित्य हा बिंबवाचक शब्द आहे. सूर्याचं प्रतिबिंब पडतं म्हणून सूर्याला आदित्य नाव आहे. विष्णूचाही प्रतिबिंब पडतं पाहिला का तुम्ही? हा जीव नारायणाचं प्रतिबिंब आहे, लक्षात ठेवायचं. जीवाला छाया कोणाचं? विष्णूचा प्रतिबिंब उपजीव आहे. ममई अंशो जीव रोगे. अंश शब्दाचा अर्थ प्रतिबिंब असा. पण त्याचं प्रतिबिंब म्हणजे आणखी त्याच्यावरून काय समजायचं? आदित्यचा अर्थ कळाला. त्याचं प्रतिबिंब पडू शकतं त्याला आदित्य म्हणतात. काही प्रमाणात आपणही आदित्यच आहोत. कशावरून? आरशा पुढे उभं राहिलं की प्रतिबिंब पडतं. आपल्याला आदित्य का नाही म्हणायचं? अर्थाने बरोबर आहे, पण म्हणायचं नाही आपल्याला. कारण आहे आपलं प्रतिबिंब आरशात पाहायचं असेल, दिसायचं असेल तर आपल्या तोंडावर बाहेरून एक उजेड पडलेला पाहिजे. आपल्या तोंडावर अंधार असेल तर आपलं प्रतिबिंब नाही पडत, ते स्वयंप्रकाशित आहे.
त्यांच्यावर उजेड पडायचा आणि मग त्यांचं प्रतिबिंब व्हायचं असं नाही. स्वयंप्रकाश याच्या प्रतिबिंबासाठी दुसऱ्या उजेडाची गरज नाही. स्वयंप्रकाश असणारे म्हणून आदित्य शब्दाचा ज्याचं प्रतिबिंब पडतं अशी प्रकाशित वस्तू, पण ती स्वयंप्रकाशित. त्याच्या प्रतिबिंब पाडण्यासाठी त्याला प्रकाशित करण्याची गरज नाही. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतोरुभाती ऋतूयमग्नी. तिथे सूर्य नाही, तिथे चंद्र नाही, तिथे तारका नाही, अग्नी कुठून काही नाही. तमेव भांतम अनुभाती सर्व तस्य भासा सर्वमिदं इति भाति. स्वयंप्रकाशचं वर्णन. तिथे सूर्यचंद्र नाही, त्याच्यावर उजेड पडायला. अग्नी नाही, हिऱ्यासारख्या ज्योती नाही, काही चांदण्या काहीच नाही. तो स्वतः प्रकाशित होतो, सगळ्याला प्रकाशित करतो. प्रकाशित करणे याचा अर्थ अनुभवाला आणून देणे, याला प्रकाशित म्हणतात. आता रात्र झाली, अगदी काळोख अंधार आहे बिलकुल. तुम्ही इथे बसले असा मला अनुभवच येत नाही. असता तुम्ही अनुभव नाही. मग तुम्ही इथे आहे आता मला अनुभव यासाठी काय एखादा बरोबर मेणबत्ती तरी आणून लावा. म्हणजे आधी तुम्हा सर्वांना प्रकाशित करायला हवं. म्हणजे तुम्ही माझ्या अनुभवाला येता. प्रकाशित होणे म्हणजे अनुभव रम्य होणे. पुस्तकाचं प्रकाशन लिहून तयार आहे. पुस्तक वाचला का तुम्ही? नाही. का नाही वाचलं? त्याचं अजून प्रकाशन व्हायचंय. लिहून तयार आहे, पण आपल्या अनुभवाला नाही. ते अनुभवाला आणून देण्याच्या समारंभाला प्रकाशन सोहळा म्हणतात. बाकी काय म्हणजे त्याच्यावर 100 पॉवरचा बल्ब लावायचा असा नाही प्रकाशन शब्दाचा अर्थ. ते आपल्याला वाचनाला उपलब्ध करून देणे एवढाच प्रकाशन शब्दाचा अर्थ. अंधारामुळे आपण माझ्या अनुभवाला येत नाही. दिवा लावला की म्हणजे आपणाला प्रकाशित केलं की आपण इथे असा अनुभव सुरू होतो. प्रकाशन स्वयंभू प्रकाशित असणारा, स्वप्रकाश असणारा, याला त्याचं प्रतिबिंब पाडायचं असेल तर त्याच्यावर दुसऱ्या जीवाचा उजेड पाडण्याची गरज नाही. तो स्वयंप्रकाश. माझ्या तोंडावर उजेड पाहिजे म्हणजे आरशात मी दिसते, पण एक समय लावून ठेवली. समयचे ज्योतीचं प्रतिबिंब पाडायचं. तिच्याजवळ दुसरी समय लावायची गरज नाही. ती स्वयंप्रकाश. आदित्य शब्द शिकलो, पण एवढा भाव आहे आदित्य शब्द. सोपा अर्थ सूर्य. सूर्याच्या धर्मांचा विचार केला म्हणजे तो स्वप्रकाश आहे. वेदांताच्या दृष्टीने तो पण प्रकाशित आहे. आपल्यासाठी दृष्टांताला तो स्वप्रकाश. प्रकाश असणे, प्रकाशित होऊन असणे ही प्रतिबिंबाची आवश्यकता नाही. परमात्मा स्वप्रकाश, दुसऱ्याच्या प्रकाशाची तिथे अपेक्षा नाही आणि तो प्रतिबिंबित होऊ शकतो. असा कुठे झाला? सगळं जीव चैतन्य त्याचं प्रतिबिंब आहे. असा तो प्रकाशित झाला, स्वतःच्याच प्रकाशात झाला. याप्रमाणे आदित्य शंभुरादित्य पुष्कराक्ष. पुष्कर म्हणजे कमळ, अक्ष म्हणजे डोळा. ज्याचे डोळे कमळासारखे आहेत. वर्णन झालं. कमलाक्ष, पद्माक्ष, सर्वांगाक्ष,
हे सगळे डोळ्याला दिलेले कमळाचे उपमा प्रकार आहे. फार सुंदर आणि अत्यंत ज्ञानपूर्ण किंवा प्रेमपूर्ण दृष्टीला कमळाची उपमा द्यायची. डोळे वटारून पाहत त्याला कमलाक्ष जे पाहायला असतात ना पाहणारा आनंदच होतो. कमळ पाहिला की बरं वाटतं. त्यांनी शेकडो फुलं आपण पाहिले पण कमळ पाहिल्याचा आनंद वेगळाच आहे. अगदी नक्की पुष्पराज त्याला म्हणतात. गुलाब पाहतो, मोहर पाहतो, हे अनेक नाना प्रकार आहे फुलांचे. सगळे फुलं चांगलेच दिसतात पण कमळ पुष्प पाहिल्यानंतर काही वेगळा आनंद होतो हे अगदी नक्की आहे. ज्याच्या दृष्टीने असा सगळ्यांना आनंदच होतो त्याच्या दृष्टीला कमळाची उपमा आहे. ती दृष्टी ज्या घरात राहते, बाहेरून दिसणारा जो आकार आहे डोळा ज्याला म्हणतात, पाहणारा जो त्याचं घर आहे राहण्याचं. हा डोळा पाहत नाही, घर. पाहणाऱ्याला चक्षु नाव आहे. म्हणजे बाहेरून दिसायला मराठी डोळा शब्द आहे, संस्कृताला नेत्र म्हणतात. नेत्र हे चक्षुचं घर आहे. चक्षु म्हणजे कोण? ज्याला दिसतो, जो पाहतो. त्या पाहणाऱ्याचं नाव चक्षु आहे. तो चक्षु कुठे राहतो? नेत्र घरात राहतो. इंद्रियांच्या राहण्याच्या घराला गोलक म्हणतात. नेत्र हे गोलक आहे. या ठिकाणी चक्षु राहतो. म्हणून हा बाह्याकार. घरही चांगलं असं पाहिजे का नाही? दिसायला, वागायला, फिरायला घरही सुंदर पाहिजे. घर खूपच चांगलं आहे पण माणसं खायला उठतात, काय बरं आहे? माणसंही चांगली. अशा चांगलेपणाचं एकवटलेलं जे दर्शन आहे त्याला उपमा कमलाची. मांगल्य सूचक. मांगल्याचे प्रतीक आहे, स्वस्तिक आहे मांगल्याचं प्रतीक. श्री मांगल्याचं प्रतीक. स्वस्तिक, श्री, ओंकार हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यात एक कमळ आहे. मांगल्य भलं करणार. तुम्ही बघा, खूप गर्दी बसली आहे काकांच्या भोवती. असं लक्षपूर्वक आठवून काका काही कोणाकडे पाहतात असं नाही, सगळ्यांकडे. पण एखादी वेळ अशी येते, काका वक्ता म्हणून बसले, आपण श्रोते म्हणून पुढे आहोत. सहजपणे त्यांची इच्छाही झालेली अशातला भाग नाही. सहजपणे ते असं पाहतात आणि आपल्याला वाटतं काकांनी माझ्याकडे पाहिलं. 2 तास प्रवचनात आपण बसलो आहे. 2 तास सुखाचे नाहीये. काकांनी माझ्याकडे पाहिलं, त्याला कमलाक्ष म्हणतात. ज्यांनी आपल्याकडे फक्त नजर टाकली आहे, त्याच्या नजरेने आपल्या आनंदाची जागृती. आनंद ते नाही वाटत, आपल्या आनंदावर दडपण आहे. यांच्या नजरेने त्याच्यावरचं दडपण दूर केलं ना आपला आनंद उभारला. कमलाक्ष तो आहे. 2 तास माझ्या समोरच तो जेवायला बसला होता. गप्पा करीत सगळे जेवत होते. 1 तासापेक्षा जास्त जेवण झालं आणि तो सारखा माझ्याकडे नजर रोखून पाहत होता. मला जेवण नाही गोड. मला वाटलं मधूनच उठावं, ताट घेऊन तिकडे जावं. अशी नजर याला कमलाक्ष हे म्हणायचं.
कमळासारखं फुललेलं असावं, मोठं असावं, टपोरं असावं, आकृती सुद्धा सुंदर असावी आणि त्यातून मांगल्य पाझरत राहावं. अशा वेळेला त्याच्या नेत्राला विष्णूचे डोळे असेच आहेत. पुष्कराक्ष महास्वन, स्वन शब्दाचा ध्वनी अर्थ आहे. स्वन म्हणजे ध्वनी, आवाज, शब्द. महा म्हणजे मोठा, मोठमोठ्याने घोष करणार. केव्हा केला यांनी घोष? मोठा आवाज यांनी कधी काढला? मोठ्या आवाजवाला, मोठा ध्वनी करणारा, ओरडणारा कधीतरी ते विष्णूजी मोठा आवाज काढलाच असेल. त्याच्याशिवाय एकदा मध्ये केलं काढला त्यांनी, एकदा मोठा आवाज कधी काढला. यांचं कुलदैवत आहे. हिरण्यासाठी प्रकट झाले, जबरदस्त ओरडले त्यावेळेला. त्याला राक्षस घराणं, राक्षस राज्य हादरून गेला. महास्वर्ण मोठा ध्वनी करणारा आवाज. पुष्कराक्ष महास्वनः अनादि निधन. आदि म्हणजे उत्पत्ती, जन्म. निधन म्हणजे समाप्ती, मृत्यू. अन म्हणजे नाही, त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही, त्याला अनादि निधन नाही. अन आदि निधन. अन म्हणजे नाही, आदि म्हणजे उत्पत्ती, जन्म, आणि निधन म्हणजे समाप्ती, मृत्यू. त्याचं निधन झालं म्हणजे त्याचा मृत्यू झाला. अनादि निधन त्याचं पुढचं नाव. त्याला आदि नाही, उत्पत्ती नाही, त्याचा जन्म नाही. जन्म नाही मग तो नसेलच असं वाटतं. तो नाही, मासाचा अर्थ करायचा का? ते तो नाहीच. नाही, पुढे निधन शब्द आले, पुढे मृत्यूचा विचार आला. याचा अर्थ तो आहे असाच होतो. जे काही आहे त्याचाच नाश आहे ना, त्याचाच मृत्यू आहे. कसा बारकावा आहे, याला चिंतन म्हणतात. याला घ्यावं. त्याला उत्पत्ती नाही म्हणून अर्थ निघू शकतो की तो नाही. एवढं नाही थांबलं. भगवान यासांनी ग्रथित केलाय विष्णू सहस्र. एवढीशी चूक असणार नाही. त्याला निधनही नाही. निधन असणाऱ्याच होतं ना. मग उत्पत्ती नसताना तो आहे असा अर्थ झाला. उत्पत्ती नसताना जो आहे तो आहेच आहे म्हणून त्याला निधन, विनाश, अविनाशी. म्हणून स्वयंभूमध्ये जो अर्थ आला तो अनादि निधन मध्ये पुन्हा उत्पत्ती नाही, लय नाही, पण स्थिती आहे अखंडपणे. त्याला सत्तावान म्हणतात, त्याला सत्य म्हणतात. धातात सगळं धारण करतात, त्याला धाता म्हणतात. हे सगळं त्यानेच धारण केलं. आपल्याला पृथ्वीने धारण केलं. पृथ्वीला कोणी धारण केलंय? शेषाने केलं. त्याच्या डोक्यावर कायम त्याच्या डोक्यावर. त्या शेषाला कोणी धारण केलंय? त्यालाही धारण करणारा जो आहे तो धाता. सगळी दृश्य सृष्टी ज्याच्या आधारावर आहे त्या आधाराला धाता धारण करतो तो धाता. एक लहान पोरगी आहे 3-4 वर्षाची. तिच्याजवळ एक भाऊली आहे. त्याची पोटाशी करून बसतो, कडेवर निघतो. आणि त्या पोरीला तिची आई आपल्या कडेवर घेते. भावली कोणी जमली? भावली कोणाच्या आधारात?
म्हणजे दृश्य आधारांनाही जो आधार असतो, भावलीचा आधार डायरेक्ट ती पोरगी आहे, पण भावली सकट पोरगी ज्याच्यावर आहे त्या आई, आणि ती आई एका खुर्चीत बसली. ती आई खुर्ची एका ओट्यावर मांडलेली. कोणी त्या भावलीला धरलंय? असा जो परम आधार आहे त्याचं धाका नाव परम. बाकीचे उप आधार आहेत, तो परम मुख्य आधार त्याचा नाव धाता. असा विष्णू सगळं त्याच्या आधारावर. आधार आणि अधिष्ठान याच्यात फरक आहे थोडा. आधार आणि त्याच्यावर असलेलं त्याला आधेय म्हणतात. हे द्वैत असतं, यांच्यात भेद असतो. आधार शब्दाने भेद सुचवला जातो आणि अधिष्ठान शब्दाने अभेद सुचवला. अधिष्ठान सोन्याचे अलंकार केले ते एका डबीमध्ये ठेवले. ही डबी आधार आहे, अलंकाराचा आधार ही डबी आहे, पण अलंकाराचं अधिष्ठान सोने आहे. अभिजाने अलंकाराला सोन्यानेच धारण केलंय असा खरा अर्थ आहे का नाही? मग आधाराचा अर्थ डबीत अलंकार ठेवलाय. भेद आहे. अलंकार आणि डबी हे भिन्न आहेत दोन्ही एकमेकांपासून. भिन्नतेने सांभाळणे आधार, अभिन्नतेने सांभाळत राहणे अधिष्ठान. परमात्मा आधारही आहे आणि अधिष्ठान आहे. जोपर्यंत आपण अभक्त असतो तोपर्यंत भगवान विष्णू आपले आधार आहे. तत्वज्ञानी झाला एकदा कळलं म्हणजे विष्णू आपलं अधिष्ठान आहे. दोन्ही टप्प्यात त्याला शिकवलं. ज्याप्रमाणे सर्वांचाच आधार, आधाराचाही आधार, परम आधार. यानंतर आता आधार पृथ्वीचा ताबडतोबचा जवळचा आधार शेषच आहे. त्याच्या डोक्यावर अखंडपणे पृथ्वी त्याच्या डोक्यावर. ज्या दिवशी सृष्टी म्हणजे त्यातून सृष्टीचा पृथ्वी तयार झाली त्याच दिवशी त्याच्या डोक्यावर. इथून त्यांनी डोक्याला फार ओझं झालंय, आता मांडीला कळ लागली, थोडीशी काढून ठेवतो असा प्रसंगच नाही त्यांनी बाजूला केली, अजून नाही. आणि नारायणाचं काय माहिती कसा नारायण दुष्ट, त्याला थोडसंही योग त्या डोका कायम ठेवून दिली. नारायणालाही काही फील येत नाही या संदर्भाने, पण शेषाच्या डोक्यावर पृथ्वी येते यांची गोष्ट सांगते. त्या नामाशी नाही संबंध, पण आठवणी करा. वसिष्ठ आणि विश्वामित्र यांचा नेहमीच वाद, दोन्ही ऋषी. आणि वादाचं कारण जर काही असेल तर वसिष्ठ ब्रह्मर्षी आहेत, विश्वामित्र ब्रह्मर्षी नाही, राजर्षी. विश्वामित्र क्षत्रिय राजघराणा, ऋषी जरूर आहे पण ब्रह्मर्षी. फरक आहे. ब्रह्मर्षी हा सर्वश्रेष्ठ ऋषी, तो ब्रह्म साक्षात्कारी. ब्रह्मर्षी स्वतःला ब्रह्म समजतो आणि एकदा मी ब्रह्म आहे असं कळल्यानंतर आणखी काय होण्याची गरज वाटेल का? ऍडमिनिस्ट्रेशनच्या क्षेत्रामध्ये प्राईम मिनिस्टर झाल्यावर येऊन मोठा कोणी ऍडमिनिस्ट्रेशन आहे काय काही नाही.
प्राईम मिनिस्टर झाल्यावर मला या क्षेत्रात आणखी काही व्हायची इच्छा होती का? हे ब्रह्म हे पुण्यातला सर्वात मोठा रामरक्ष श्लोक आहे. भर्जनम भवबीजानम. भव शब्द संसाराला भव म्हणतात. का म्हणून म्हणतात? इथे सारखं काहीतरी होण्याची इच्छा सुरू आहे. ज्या क्षेत्रात व्हायचं सुरूच राहतं त्या क्षेत्राला भव म्हणतात. तो संसार सारखा असंच वाटतं. मला आता पहिली पास व्हायची, आता दुसरी पास व्हायची, आता मॅट्रिक व्हायचं, आता ग्रॅज्युएट व्हायचं, पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचं, अमेरिकेत जाऊन आणखी काहीतरी पदवीधारक व्हायचं. आता माझं लग्न व्हायचं, आता मला बाप व्हायचं, आता मला आग्रा व्हायचं, ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायचं, कॉर्पोरेशनचा मेयर व्हायचं, आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, मंत्री व्हायचं, महामंत्री व्हायचं, नागरिक, उत्तम नागरिक व्हायचं. आई झाली तरी एक तृप्ती नाहीये. मला आजी व्हायचं, झाली आजी तरी तृप्ती नाहीये. पणजी व्हायचंय, कशासाठी? सोन्याची फुलं डोक्यावर पाहिजे. सारखं व्हायचं, शिल्लकच राहतं. शतायू व्हायचं, दीर्घायुष्य व्हायचं. होणे होणे होणे. ज्या क्षेत्रात संपत नाही त्या क्षेत्राला भव म्हणतात. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आणखीन काही सुखी भव वगैरे. भव होणे, आशीर्वादही होणे अर्थाचे. आणि आपल्या सगळ्या इच्छा होण्यासाठीच आहे. ज्या अपेक्षेत भव संपत नाही ते कधी संपेल? जिथे संपेल तिथे परमार्थ आहे, आणि जिथे सुरू राहील तो प्रपंच. म्हणून पुण्याच्या ज्या क्षेत्राला भव असतो, आणि हा अत्यंत गहन आहे. शिरायला आनंद वाटतो पण निघायला अवघड आहे. त्याला सागर म्हणतात. म्हणून संसाराला भव सागर. हा भव सागर. अरण्यात फिरता येतं, परतायची वाट नाही सापडत. शिरायला समजतं, निभवता येत नाही, बाहेर तर पडताच येत नाही. काय हौशीने शिरतात माणसं विवाह करून, प्रपंचाच्या गोर रूपात घुसतात. जन्मला हा संसारातच आलाय, प्रश्न नाही. पण त्याचा विशेष गाभा. काय आनंदाचा उत्सव प्रपंचाच्या गाभाऱ्यात शिरण्याचा. नंतर इंगळ्या कळतात, विंचू कळतात. पहिली चूक शिरला, शिरल्यावर नावं ठेवत बसतो. दुसरी चूक वैतागतो. तिसरी चूक बाहेर निघण्याच्या प्रयत्नात पडतो. चौथी चूक काही जमलं नाही की रडत बसतो. शेवटची चूक सुटण्याची सोय राहत नाही. असं अरण्यात शिरताना हिरवळ छान वाटते. काय झालं परतताना वाट नाही सापडत, लक्षात ठेवा. म्हणून संसाराला अरण्य म्हणतात. भवा आटवी, अव आटवी म्हणजे सागर, सागर. हे नाव ठेवण्याचं कारण आहे. होणे होणे संपतच नाही. हे जिथे संपेल तो परमार्थाचं बोललो आपण, कुठे संपेल? ह्या लौकिकातला काही होणे प्रकार संपायचा नाही.
शेवटचं होणे याला पूर्णविराम द्यायचा असेल तर मला ब्रह्मवादी एवढी एकच इच्छा या भावातून सोडवायला हेही योग्य नाहीये, ही इच्छा नसावी, पण त्या इच्छांना मारक म्हणून मला ब्रह्म व्हायचं एवढी इच्छा असावी. खूप खाल्ले पदार्थ जसे इथे चालू आहे असे खूप खाल्ले, तब्येत बिघडली, गेले डॉक्टरकडे, खाणं बांधलं तुम्हाला हो, बरंच काही काही खाल्लेलं दिसतं हो, आता प्रवचनकार असल्यामुळे खावं लागतं, भरपूर खाणं झालं, खाण्याने तब्येत बिघडली. मग आता काय करू डॉक्टर, त्या 2 गोळ्या खा. खाण्यातून सुटण्यासाठी खाणेच करावे लागते. छान लक्षात ठेवा, जसं होणे प्रपंचातून सुटायचं असेल तर ब्रह्म होणे एवढी इच्छा, एकच इच्छा आपल्या भवसागरातून सोडवायला पुरेशी. ही गोष्ट शेषाची संदर्भ कधी सुट्टी नाही घेतली. विश्वामित्र ब्रह्मर्षीच्या वर्णनातून एवढं निघालं, मला ब्रह्म व्हायचंय या इच्छेने प्रयत्न अभ्यास झाला आणि त्याला ब्रह्माने असा अनुभव आला, तो ब्रह्मर्षी असतो. असे वशिष्ठ आणि ते विश्वामित्र, त्यांची फार जिद्द मला ब्रह्मर्षी व्हायचे. आणि म्हणून विश्वामित्राची वशिष्ठांशी अखंड स्पर्धा करतो. त्यांनी 60,000 वर्ष लोह भस्म खाऊन तपश्चर्या केली, कधी वायू भक्षण करून तपश्चर्या केली, हजारो वर्षांनी. सर्व बाकीचं जग यांना ब्रह्मर्षी म्हणू लागले, फक्त वशिष्ठ नाही म्हणत, बाकी सगळे म्हणत. त्या वशिष्ठांनी पण मला म्हटलंच पाहिजे, म्हणजे जगात मला सगळे ब्रह्मर्षी म्हणतात असं अर्थ होतं. अशीच स्पर्धा अनेक वशिष्ठ त्यांच्याकडे, तुम्ही मोठे का मी मोठे, डायरेक्ट प्रश्न. तसं नाही मला सांगता येणार. वशिष्ठ महामुनी म्हणतात मी नाही तसं सांगू शकत. एकदा ब्रह्मानुभव आल्यावर सारखाच मोठेपणा सगळ्यांचा. आता आपण असा प्रश्न विचारल्यावर मला नाही हे सांगणं जमणार. मग आपल्यापैकी मोठा कोण आहे, कोणीतरी सांगेल का आपल्याला? भगवंताचं वर्णन करण्यामध्ये सर्वात उत्तम वर्णन करता वक्ता शेष आहे. लक्षात, शेष थकरा वर्णन करताना असं वर्णन आहे. आपण त्या शेषाकडे चला. वशिष्ठ महामुनी म्हणजे इच्छा आहे तर जाऊ आपण, यांना काही इच्छा नाही. शेषाने लोकांचं ओझं एवढं म्हटलं, त्याला मान ओळखता नाही. इकडे तोंडावर दिलं असेल तर तो शेष असा नाही वळू शकत. भयंकर भाव, त्याच्या मानेत ताकद नाही उरली. हे कोण आहे, तुम्ही कोण आलात, माझ्या पुढे या. दोघं समोर ती करून गेले. मी विश्वामित्र, हे वशिष्ठ, मी काय तुमची सेवा करू? जो फार सेवा नाही करता येते, पण तरी सांगा काय. आमच्या दोघांमधला मोठा कोण आहे एवढं सांगा. असं सांगायचं. मला थोडा विचार करावा लागेल. सांगेन, थोडा विचार करावा लागेल. करा. डोक्यावरच ओझा असल्यामुळे विचार नाही करता येत. कोणीतरी हे डोक्यावरच ओझं जर थोडा वेळ घेतलं तर तेवढ्या वेळात मी विचार करेन आणि उत्तर सांगेन. कोणाच्या डोक्यावर घेत आहे?
तुमच्या दोघाशिवाय इथं कोणीच नाही तिसरं. मग तुमच्यापैकी कोणी हे ओझं थोडा वेळ तेवढ्या वेळात मी विचार करेन, उत्तर सांगेन आणि माझं ओझं माझ्या डोक्यावर परत देईन. विश्वामित्राला वाटलं 60,000 वर्षाचं आपल्याला एवढं होतं पेलायला काय आले थोडीशी मान कल्पी केली, पृथ्वी त्याच्या डोक्यावर ढकलून दिली. हे फार रहित झाली करतील. 2-4 क्षणामध्ये विश्वामित्राच्या मानेला अशी जबर फळ लागली की आता ही पृथ्वी घसरून पडेल डोक्यावरची अशी वेळ आली. अरे 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 मला नाही हे जमत, मला नाही उचलत, ओरडायला लागले. शेषाने पृथ्वी परत गेली. माझं तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही जमायचं, उत्तर तर पाहिजे. मग आता ओझं उचलायला दुसरा राहिला तो वसिष्ठ महामुनी. मग आता थोडा वेळ तुम्ही घेऊन पहा. वसिष्ठ महामुनी समोर गेले, पृथ्वी डोक्यावर एखादं पूल व्हावं इतक्या सहजपणे वसिष्ठांनी पृथ्वीचं ओझं सांगितलं. अत्यंत सहजपणे पृथ्वीला धक्का नाही, यांच्या शरीराला काही ताप नाही. किती वेळ घेऊन उभं राहणं पाहिजे. जितका काळ शेष पृथ्वी वाहतोय इतका काळ वसिष्ठ पृथ्वी राहू शकतात. विश्वामित्र त्यांनाच खूप हे सगळी शेषाला म्हणतात. मग आता इतका वेळ झाला त्यांनी पृथ्वी धरली आहे, तुमचा विचार झाला असेल पूर्ण. विचार मगाशीच झालाय माझा. हो, कोण मोठा आमच्या दोघांपैकी याचं उत्तरही देण्यात आलं. तुम्ही सांगितलं ना, सांगायला बसायला पाहिजे. पृथ्वीचं ओझं ज्याला सांभाळता आलं तो मोठा सहजच कळलं ना, हे सांगायला पाहिजे. विश्वामित्र तुम्हाला विश्वामित्राच्या लक्षात आलं. ब्रह्मर्षीला म्हणतात माझ्या ऋषित्वापेक्षा मोठ्या ऋषित्वाचा आहे, हे मला वाईट. मला ब्रह्मच वाईट म्हणजे ब्रह्मर्षी होणार. शेषाने विचारलं, विश्वामित्रा तुम्ही ओझं मी वाहतो थोडा वेळ म्हणून तुमची मागितली कशाच्या बळावर? मी माझ्या 60,000 वर्षाच्या तपश्चर्येचा पुण्यपणाला लावून तरी नाही काही क्षणही उचलता. वसिष्ठ महामुनी आपण कोणत्या बळावर पृथ्वी उचलली? सत्संगाच्या अर्ध्या क्षण पुण्याने उचलली. सत्संग महिमा सांगायचा असेल तर ही गोष्ट फारच समजली. माझ्या आयुष्यातील सत्संगाच्या अर्ध्या क्षणाचं पुण्य मी पणाला लावलं म्हणण्यापेक्षा तेवढ्या पुण्याच्या बळावर ब्रह्मर्षी बाकीचे ऋषी यांच्यातला फरक सांगणारी गोष्ट आहे आणि सत्संग महिमा सांगणारी गोष्ट आहे. धाता शब्द शिकत होतो, सर्व भार या पृथ्वीसह शेषाला विष्णूच्या कडेवर पाहणी स्तुती. भावली सकट पोरगी कडेवर आहे आमच्या. धाता परम सृष्टी आणि सृष्टी निर्माता वेगळे असं पहाल तर तो धाता आधार आणि यांचा अभेद पाहाल तर तोच विष्णू याचं अधिष्ठान. याप्रमाणे अनादि विधाता विधाता विशेष निर्मिती करतात.
मातीला निर्माण नाही करावं लागत, मातीपासून घट निर्माण करावे लागत. माती आधार अधिष्ठान बनून राहते, ती राहता पण विभवते. मडकं घडवणारा तो विधाता असलेल्या वस्तूतून बदलतात. तूप, साखर, रवा ज्याने निर्माण केले तो धाटा झाला, पण लाडू बनवणारा विधाता. त्या विद्यात तूप, साखर, रव्याची रूप बदलून जाणे, विधाता विशेष रूपात नेऊन टाकणे. या प्रकारे विधाता धातू, धातूचाही अर्थ तोच आहे. कोणत्याही गोष्टीच्या अस्तित्वाला ती ऊर्जा पुरवणे. धातू उत्तम, या सगळ्या याच्यामध्ये सर्वोत्तम असणारा, त्याच्या इतका कुशल, त्याच्या इतका ज्ञाता दुसरा करताच नाही. असा उत्तम धातू. अनादि निधनो धाता विधाता धातू उत्तम. कोणत्या श्लोकात अप्रमेय मा असा धातू आहे. त्याचा अर्थ मोजणे असा मा मोजणे. त्याच्यापासूनच माप शब्द तयार झाला. मोजण्याच्या वस्तूला माप. या खोलीची लांबी किती आहे मोजायची आणि मोजता येते. जे मोजता येतं त्याला मेय म्हणतात, जे मोजता येत नाही त्याला अमेय म्हणतात. अजिबातच मोजता येत नाही त्याला थोडं लावून अप्रमेय म्हणायचं. अजिबातच शक्य नाही. प्रकर्ष अतिशयोक्ती, सर्वोत्तम अवस्था, अत्यंत बलपूर्वक. त्यातून आता अन्य उपाय त्याच्याशी होऊच शकत नाही. या अर्थाने उपसर्ग लागतात. मेय म्हणजे मोजता येण्यास योग्य. कितीही मोठी लांबीची खोली असो मोजता येईल. एवढाही मोठा शेत असो मोजता येईल. पण आकाश किती लांब रुंद आहे नाही मोजता येईल. आपलं शेत मोजता येत आहे, घर मोजता येत आहे, आकाश नाही मोजता येत. तुलनेने विचार करू, आकाश अमेय आहे आणि आपल्या या खोल्या बिल्या हे सगळं मेय. आकाशाने मोजता येत नाही म्हणून अमेय ठीक आहे, पण अजिबात मोजता येत नाही असं जे ते ब्रह्म, त्याला पुरं लावून बोलायचं अप्रमेय. नाहीच मोजता येत. नकारार्थी आणि अजिबातच नकार सांगायचा आहे म्हणून अप्रमेय. ब्रह्मवस्तूचं मोजमाप नाही. मोजमापासाठी काहीतरी प्रमाण लागतं. हे आपल्याला मोजता येतं. कशाच्या आधाराने? एखादी पट्टी घेतो, एखादी तेल घेतो, आणखी काय काय घेतो, त्याला प्रमाण म्हणतात. पट्टी हे प्रमाण. तुम्ही कशावरून सांगता की 50 फूट आहे? त्या पट्टीचं प्रमाण करतो. ज्याच्या साह्याने मोजमाप करता येतं त्याला प्रमाण म्हणतात. हे आपल्या डोळ्यांना, हातापायांना कळतं म्हणून इंद्रियांनाही प्रमाण शब्द वापरतात. अमेय अप्रमेय शब्दाचा अर्थ जे इंद्रियांनाही समजत नाही असं अतिंद्रिय ते अप्रमेय. आणि जे मोजण्यासाठी इंद्रिय प्रमाणाशिवाय हे दुसरं प्रमाण नाही, कोणतीच पट्टी नाही. ब्रह्माचं वजन किती आहे? तराजू नाही. लांबी रुंदी किती आहे? तराजू नाही. असं जे अमेय असतं त्याला वेदांताचा आणखी एक शब्द आहे, तो म्हणजे अनंत. श्रुतीच आहे. ब्रह्माचं वर्णनच केलं आहे. ब्रह्म सत्यम ज्ञानम
आनंदम जे काय ते ब्रह्म निहितं गुहायां परमेश्वरम अशी पूर्ण शांती आहे. ते अनंत आहे, नाही मूर्त आहे. सुरू होत आहे, संपत आहे, तेवढंच मूर्त आहे. त्याचं नाव झालंय अनादि निधन. ते सुरू होत नाही, संपत नाही, म्हणून ते मूर्त आहे. ही खोली इथे सुरू झाली, तिथे संपली, म्हणून मूर्त आहे. गणितामध्ये लाईन, रेषा अनंताचं उदाहरण म्हणून वापरलं. रेषा अनंत एवढीशी काढतो, रेषा खंड काढतो, तो बोलतो. रेषा नाही बोलताय. एवढी रेषा आहे ती दोन्ही टोकांनी इतकी वाढत जाते, तुम्ही कल्पने म्हणाल तेवढी ती वाढत. ती इकडे संपत नाही, तिकडेही संपत नाही. अनंताचं ते उदाहरण. 1, 2, 3, 4 ह्या मूळच संख्या आहे. इथे किती माणसं बसले? 1, 2, 3, 4, 50. मोजण्यासाठी 1, 2, 3, 4 हे आकडे वापरले. त्यांना मोज संख्या किती आहे? मोज संख्या 1 पासून सुरू केलं. 100 एक मोठ्यात मोठी संख्या. 50,25,357 चांगली. सगळ्यात मोठी झाली का? हे म्हणतात नाही, 358 पुढे आहे. मग ती सगळ्यात मोठी झाली ते 59 पुढे आहे. मोज संख्या वाढत्या दिशेने संपत नाही. आणि 1 ने सुरुवात झाली, त्याला उत्पत्ती आहे. एका एंडला संपतो, दुसऱ्या एंडला आनंद. आणि लाईनचं उदाहरण, दोन्ही टोकावरून वाढत थांबत नाही. आता ब्रह्मवस्तूची सुरू झाली, तिथे संपली का? इथून सुरू झाली, तू इथून पाहिली, पण त्याच्या मागून सुरू झाली. कलकत्त्याहून मुंबईला जाणारी सडक कलकत्त्यात सुरू झाली, तिथे संपली. खूप लांब रस्ता आहे, त्याने तो अनंत झाला. तो कलकत्त्यात सुरू झाला, मुंबईत संपला. आणि नागपूरमध्ये जो उभा आहे या रस्त्यावर, त्याला त्याची सुरुवातही दिसेल, त्यांनी शेवटही दिसेल. मागून सुरू झाली कुठे? तशी ब्रह्मवस्तू आपल्या वाटेल इथे सुरू झाली, त्याच्या आधी सुरू झाली आहे कुठेतरी. अनंत देशाने मर्यादित होत नाही. त्याला देश परिच्छेद नाही, अपरिच्छेद आहे. अनंत कधी सुरू झाली? ब्रह्म कधी सुरू झाले? काल 10 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी नाही. अनादिक नाही. कधी सुरू, कधी संपणार आहे नाही सांगता. कालाने मर्यादित नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद. इथे यांच्या रूपाने ब्रह्म बसतो, पलीकडे त्यांच्या रूपाने, त्याच्या पलीकडे त्या रूपाने, त्याच्या पलीकडे झाड रूपाने. आणि या सगळ्यांच्या मध्ये जो अंतराळ आहे, तिथेही असा अखंड एक रस भरलेला. वस्तू परिच्छेद नाही, 3 परिच्छेद नाही. त्याला अनंत म्हणतात, त्याला अप्रमेय नाही. मोजमापाची सोय अप्रमेय. प्रमाण कोणतंच नाही. प्रमाण 9 आहे. 2-3 नावं सांगते, विवेचनाने नाही आता भाव आपल्याला. प्रत्यक्ष प्रमाण कशावरून तुम्ही मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिजे. डोळा हे प्रमाण आहे. सत्य असत्य सांगणार. अनुमान प्रमाण, इथे अभिनय सावधला. कशावर
समोर नागरी आहे दिसला नाही, अग्नी नाही दिसला, धूर दिसला. अनुमान 9 प्रमाण आहेत. आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण खूप ओळखीचं आहे. अनुमान दुसरं वापरतो पण प्रमाण याप्रमाणे असं कोणतं प्रमाण नाही ब्रह्मवस्तूचा अस्तित्व सांगणार. म्हणूनही ते अप्रमेय. ऋषिकेश, ऋषिक शब्दाचा इंद्रिय अर्थ आहे, इंद्रियांचा स्वामी. ज्याची इंद्रिय ताब्यात असतात त्याला इंद्रियांचा स्वामी. प्रवचन ऐकताय तर तिकडे काय वाजलं, गेले किती काम काष्टीची. कोणी उशिरा आला की सगळ्या श्रोत्यांचं वस्त्याच्या तोंडावर नसते. कोण आला रोजच उशिरा येतो, सांगितलं पाहिजे. उशिरा येऊन पुढे येऊन बसतो. आता त्याला उद्या सांगतेच उशीर झाला तर मागे बसत. अप्रमेय शब्द चाललाय तो त्याच्याकडे. कोणी उठून चाललं याला थोडंच आहे मधून सगळ्यांना डिस्टर्ब करणे. अप्रमेय ऋषिकेश शब्द चाललाय इंद्रियांचा स्वामी. नाही डोळे उघडून पाहिजे नाही, नाही दुसरं ऐकायचं नाही. डोळे झाकायला दार, झडपाय, कान बंद करायला नाही आहे. कानाला आवरणं जास्त कठीण आहे, डोळ्यांना आवरण त्याच सोपं. आपल्याला हातपाय अवयव नाही आवडता. निव सर्व स्थित प्रज्ञासमोर आपली सगळी इंद्रिय अवयव ज्याला आवडता येतात तो स्थित प्रज्ञा. 2 तासातही आपल्याला 10 मांडी करता येईल. हातपाय हलवायला, हातवाडे करायला, पाठच खाजवते, मांडीला जास्त चावलं नाही स्थिर बसू शकत. एवढ्यावरून विचार करा आपण ध्यानाचे अधिकारी आहोत का. माझ्या आयटीने सांगतात मी परमार्थिकच आहे, रोज ध्यान करून उठून आलं फारच जास्त होती हो काही नाही. आपण इंद्रिय किती आवडू शकतो याचा पहिला अभ्यास करावा. ज्ञानाची मांडली घालावी. आणि एकदा इंद्रिय जर आवडत आली तर रस्त्याने चालतानाही ध्यानच सुरू असतं. इंद्रिय आवरणे ही ध्यानाची अट आहे. अशी ज्याला आवडता येतात इंद्रिय त्याला इंद्रियांचा स्वामी ऋषिकेश म्हणतात. ते विष्णू सांगतात. अप्रमेय ऋषी पद्मनाभ काल वर्णन झालं. त्याच्या नाभीमधून कमळ बाहेर पडलं. पद्म म्हणजे कमळ, नाभ म्हणजे नाभी. नाभीतून त्यांनी कमळाची उत्पत्ती केली आहे. तो पद्मनाभ. त्या नाभी कमळामध्ये जो उत्पन्न झाला त्याचंही नाव पद्मनाभ. ज्याने उत्पन्न केलं तोही पद्मनाभ. अप्रमेय ऋषिकेश पद्मनाभा. अमर प्रभू. अमर म्हणजे जे मरत नाही ते, त्यांचा प्रभू म्हणजे स्वामी. जे मरत नाही त्यांना देव म्हणतात. म्हणून अमर शब्दाचा अर्थ देव, देवांचा देव म्हणून तो ईश स्वामी. प्रभू, प्रभू म्हणजे नाथ, प्रभू म्हणजे सर्वश्रेष्ठ त्यातला स्वामी, ज्याचा त्यांच्यावर अधिकार चालतो त्याला ईश म्हणतात. त्याला प्रभू म्हणतात. उत्पत्ती, स्थिती, प्रलय, प्रवेश आणि प्रशासन
या 5 गोष्टी ईश्वर जेव्हा करतो तेव्हा ईश्वराला प्रभू म्हणतात. त्याचा प्रशासन शब्द शिस्त सांभाळणारा त्याचा मालक असतो, स्वामी असतो. ईश ज्याला म्हणतात असा भगवान नारायण. भगवान नारायणाला ईश म्हणतात, ईश्वर म्हणतात, स्वामी म्हणतात, नाथ म्हणतात, लोकनाथ स्वामी, अमर प्रभू. सगळ्या देवांवर ज्याचं शासन चालतं आहे असा भगवान नारायण आहे. नारायण आपण त्याला देव म्हणतो, बाकी इंद्रचंद्राला देवच म्हणतो, पण हा देवांचा देव. हे देव त्याचे कर्मचारी आहेत. इंद्र चंद्र आपल्या दृष्टीने फार मोठे आहेत, पण ईश्वराच्या राज्यामधले कर्मचारी आहेत हे सगळे. एक एक खातं एकेकाला चालवायला दिलं. ते खातं तो बरोबर चालवतो का नाही हे जो पाहतो तो त्या कर्मचाऱ्यांचा मालक आहे. त्या मालकाचं नाव विष्णू आहे, म्हणून त्याला अमर प्रभू. विश्वकर्मा, विश्व नावाचं कर्म ज्याने केलं त्याचं नाव विश्वकर्मा. कर्म केलं म्हणजे रचना केली. या ठिकाणी पर्वत करायचा रे बा, विष्णू त्यांचा बॉस आहे. मी सांगतो अशी रचना कर, इथे पर्वत, या पर्वतावर बर्फ कर, इथे महासागर कर, इथे राहायसाठी जमीन कर, या जमिनीवर इकडे अरण्य कर. ही संपूर्ण स्थूल सृष्टीची जेवढी रचना आहे ती रचना कर्म ज्याने केलं त्याचं नाव विश्वकर्मा. विश्वकर्मा ईश्वराच्या राज्याचा एक कर्मचारी आहे. आता मी सांगितलं भाजी करतो तुम्ही, चिरते बाई, थोडी बारीक कर गड्या, मग तुम्हाला दाखवतो बरोबर आहे का, आणखी बारीक कर. त्यांनी मी सांगितलेच्या मापाच्या कोणी केलं. धुवून काढ चांगलं, त्यांनी धुतलं. ठेव पातेलं तापायला, तेल टाकायचं. मला दाखव किती टाकलं ते तेल. मी पाहिलं चांगलं तापू देते. भाजीला कच्च्या तेलाचा वास नको, तापू देते. आणखी तापलं, आणखी तापू दे थोडा. भाजी करण्याच्या बाजूला देवली आहे, टाका त्या पोळी. इतकं तिखट, इतकं मारायचं का माणसं? किती तिखट टाकायचं मी सांगणार, किती मीठ घालायचं. ठेव झाकण, शिजू दे चांगलं. खूप वेळ झालं ना, 15 मिनिट झाले. 15 मिनिटात शिजतं का? ठेवण के थोडा भाजी करून केली सांगणार. भाजी कोणी केली? माझ्या जो रोल आहे त्या भाजी करणाऱ्या, त्याचं नाव विष्णू आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे तो करतोय, त्याचं नाव विश्वकर्मा आहे. प्रत्यक्ष कृती हातापायाने करणारा तो विश्वकर्मा आहे. इथे डोंगर कर, त्याने डोंगर केला, पण डोंगर कुठे करायचा त्यांनी नाही ठरवलं. ते ज्यांनी ठरवलं तो विष्णू. म्हणून विष्णूचं मुख्य नाव विश्वकर्माच आहे. आणि त्याच्या हाताखालचा तो कोण कर्मचारी आहे, तो कृती करतो, म्हणून त्याचंही नाव विश्वकर्मा. आता एक राहिलं त्या माझ्या दृष्टांतामधलं
जेवणाऱ्यांचं काय रोल आहे आता? माझी खूप चांगली झाली म्हणा की हो. एवढ्यावर संपलं नाही. ज्यांनी भाजी केली ताईनेच सगळं सांगितलंय मी केली. आता मी कृतार्थ झाले. विष्णू सगळं ब्लू प्रिंट विष्णू असा तो विष्णू प्रत्यक्ष दगड माती उचलण्याचं काम विश्वकर्मा या कर्मचाऱ्याचं आहे. मुख्य नाव ते विष्णूचंच आहे, तोच करतो आणि विश्वकर्मा रूपाने तोच अवतीर्ण होतो. असं त्याचं नाव विश्वकर्मा. म्हणून आपला आद्यजनक मनु. आपण मनुपासून झाला, मनु विधात्यापासून झाला. विधाता म्हणजे ब्रह्मदेव आपला पितामह आहे आणि आपला पिता मनु आहे. मनोहो इति मानव. मग आपण सगळे मानव आहे. आपला बाप मनु आहे, मुख्य पिता मनु आहे आणि सगळ्यांची आई शतरूप आहे. मनु शतरूप आहे. या गणपतीपासून आपण सर्व उत्पन्न म्हणून आपल्याला मानव म्हणतात. मनुस्मृती भलेही जावं पण ते सगळे मानवच आहे. काही शंका घ्यायचं कारण हे सगळे मनुष्यच आहे. आद्य पिता सगळी निर्मिती म्हणजे भाजी सांगते आणि तो विधाता आहे. भाजी करणारा मनु. याप्रमाणे विश्वकर्मा मनु त्वष्टा. उत्पत्तीची संपूर्ण जबाबदारी द्यायची त्वष्टा. विश्वकर्मा मनु त्वष्टा. स्थविष्ट स्थूल फार मोठा. स्थवीर स्थिर असणार. स्थविष्ठ स्थवीर ध्रुव कायम स्वरूपी असणारा, त्यात काही बदल घडत नाही असंच असणारा त्याला ध्रुव. शाश्वत ध्रुव शाश्वत अपरिवर्तनीय. त्यात बदल जो कमी जास्त होत नाही म्हणजे ज्याला सहा विकार नाही. अस्ति जायते हे सहा विकार ज्याला नाही. नुसता असणे एवढंच त्याचं लक्षण आहे. तो ध्रुव शाश्वत नित्य सत्य. हे सगळे शब्द एकार्थी आहे. असा तो ध्रुव आहे. त्याच्या सृष्टीतले सगळे कमी जास्त होतात, राहतात, येतात, जातात, मरतात, उत्पन्न होतात, बदल होतात. आमच्यावरूनच ठरवणं किती बदल झाले. पहिल्याच मी फूटवरच होते. एवढी मोठी झाली. 1.5 किलो वजन होते. आता 85 किलो. एवढे बदल झाले. असे बदल ज्यात होत नाही तो फक्त असतो बस, बाकी काही. याप्रमाणे ध्रुव नित्य शाश्वत संपत नाही आणि संपणे हा शेवटचा विकार आहे. त्याच्या आधी 5 विकार आहे, त्यात बदल घडत राहतात. याप्रमाणे असा एकही बदल घडत नाही. तो नित्य बदल होत जातात आणि संपतात त्यांना अनित्य म्हणतात. बदल होत जातात आणि संपतात त्याला अनात्मा म्हणतात. परमात्मा आत्मा आहे. विष्णू हा आत्मा आहे. विष्णू नित्य आहे. विष्णू ध्रुव आहे. विष्णू शाश्वत अविनाशी आहे, अजर आहे, अमर आहे. ही सर्व लक्षणे लक्षात घेऊन त्याला एक एक नाव पण दिलं आहे. विश्वकर्मा मनु स्पष्ट स्थविष्ठ स्थवीर ध्रुव. पण या नावावर
आजच्या नावाचा परिचय करून थोडं थांबवूया, जय जयकार करू आणि आजच्या प्रवचनाला विराम. कुंडली